आता मी तुम्हाला सांगते, मी ज्या ठिकाणी राहते तिथं झोमॅटो, स्विगी अशा ऑर्डर येतच नाहीत आणि मेन म्हणजे आत्ता लोकं कुठं कॅफेच्या वगैरे फोन नंबर देऊन ऑर्डर घेतात, म्हणजे आसपासच्या परिसरामध्ये. आणि तुम्हाला जर अशा भाज्या वगैरे ऑर्डर करायच्या असतील, तर जवळच्या आसपासच्या एका हॉटेलचा नंबर घेऊन ठेवायचा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून मग ते भाजी घरी पार्सल आणून देतात. पण अशा भाज्या घरी बनवल्यास तर किती छान लागतात. लास्ट व्हिडिओमध्ये पनीर कसं बनवायचं बघितलं आहे ना आपण. आता त्याच पनीरपासून पनीर माखनवाला बनवूयात. काजू आणि खसखस छान पाण्यामध्ये भिजू घालायचं. घरी बनवलेलं पनीर तुपामध्ये घोळून घ्यायचं. थोडंसं शॅलो फ्राय करून घेतलं होतं. आता भिजत नाही घातलं तरीसुद्धा चालतं. बारीक करून घ्यायचं. टमॅटो, कांदा आणि कोथिंबिरीची देठं हे गार झाल्यानंतरच बारीक केलं आहे मी. आता त्याच्यावरती कमेंट करू नका. तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. ती छान परतल्यानंतर काजूची पेस्ट टाकली. 2 ते 3 मिनिटं वाफवली ना, ह्याचा सुगंध घरभर इतका पसरतो म्हणून सांगते तुम्हाला. नंतर टमॅटो आणि कांदा याचीसुद्धा प्युरी याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. तीसुद्धा परतवायची आणि तीसुद्धा अशीच वाफवून घ्यायची. जोपर्यंत सगळ्या कांदा वगैरेला असं तेल सुटत नाही तोपर्यंत. आता खूप बेसिक मसाले, हळद, धना पावडर, थोडासा पनीर मसाला, त्याचसोबत थोडीशी जिरं पूडसुद्धा टाकली आणि घरातला गोडा मसाला. आणि ज्याची मी आतुरतेने वाट बघते आहे ते म्हणजे घरातलं बनवलेलं लोणी. हे त्याच्यामध्ये ॲड केलं. सगळं छान परतवून घेतलं आणि पुन्हा एकदा वाफवून घेतलं. असं केल्याने पनीरला तेल चांगलं सुटतं आणि अजून एक गोष्ट, चविष्टसुद्धा लागते भाजी. तुपामध्ये घोळलेलं पनीर मस्त ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं, मिक्स करायचं. तुम्ही तुमच्या अकॉर्डन्सनी याच्यामध्ये पाणी ॲड करा. आता आधी मी पनीर वाफवून घेतलं आणि त्यानंतरच चवीनुसार मीठ टाकलं. मला मुळी भाजीचा अंदाजच कळत नाही जर मी मीठ आधीच टाकलं तर. त्याच्यामुळे माझ्या अकॉर्डन्सनी मी पाणी ॲड केलं, त्याच्या आधी मीठ टाकलं. सगळ्यात शेवटी असं गरमागरम सर्व्ह केलं आणि वरतून क्रीम टाकायला अजिबात विसरू नका.